तर ननिहाल एक्सप्रेस ट्रेन बनवायची आम्ही तयारी सुरू केलेली आहे. आणि इकडे ट्रेनचा डब्बा बनवणारा मास्टर बसलाय. सो हे वाले जे बॉक्सेस आहेत, हे वाले बॉक्सेस नाही ॲक्च्युली, हे वाले जे ट्रे आहेत हे आम्ही ऑनलाईन मागवलेत. ॲक्च्युली मी हे मिशोवरनं मागवलेले आहेत. आणि ह्याच्यासोबतच ह्याला खाली व्हीलसुद्धा लागणार आहेत. सो हे व्हीलसुद्धा मी मिशोवरनं मागवलेले आहेत. सो कम्पॅरेटिव्ह मला मिशोवरती जरा स्वस्त मिळत होतं. सो आणि मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की पूर्ण बनलेली ट्रेन मिळते का, पण आम्हाला भेटलीच नाही. आणि होती जिथे ती पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होती. सो वी थॉट की आपण आपल्या हातानेच बनवूया. काय सूरज? मग काय, एवढं तर आपण बनवू शकतो ना, इंजिनियर आहे. बनलीच ना. या ट्रेला खाली व्हील्स लावायचे, सो ते असं मूव्ह होईल. आणि ह्याचे व्हील जे आहेत मी जे मागवले ते असेवाले आहेत. आणि एका ट्रेला 4 लागतील, पण ह्याच्यामध्ये होल्स नाही आहेत. सो सूरजनी मार्किंग करून घेतली आहे आणि आता तो तिकडे व्हील्स लावतोय हा ड्रिल मशीनने ड्रिल करून. आणि मी जेव्हा दादाकडे गेलेली, सो दादाच्या घराचं काम चालू आहे, सो तेव्हा मी हे एक अशी फ्रेमसुद्धा बनवून घेतली आहे. आणि इंजिनसाठी हवाला एक असा टेबलसारखा बनवून घेतला आहे. आणि हे दादाचं चिमणी लागली, सो चिमणीच्यासाठी जो पाईप होता तो एक्स्ट्रावाला उरलेला तो सुद्धा मी घेऊन आली आहे. कारण की आम्हाला इंजिन बनवण्यासाठी मे बी लागू शकतो. ह्याच्यासाठी पुठ्ठा पण यूज करू शकतो, बट आम्ही विचार केला की बघू काय करता येईल त्यानुसार. आणि आता आम्ही फटाफट स्टार्ट करतो काय काय करायला. म्हणजे आता सूरज जोपर्यंत व्हील्स वगैरे सगळं लावून घेत नाही तोपर्यंत मला कलर वगैरे काय करता येणार नाहीये. पहिले बनेल, इझी आहे बनवणं. आणि फंक्शन 2 दिवसांनी नाही, उद्याचा दिवस जाऊन लगेच परवाच्या दिवशी आहे. एकच दिवस आहे उद्याचा आणि आज आम्ही करायला घेतलंय. आणि बनेल म्हणजे बनेल. आज आम्ही दोघं सुद्धा पण ऑफिसवरनं आलोय आणि आल्या लगेच आम्हालाच लागेल. मस्त बनेल बघ. हां, बनवू आपण. अँड ह्याच्यामध्ये जे सामान ठेवायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी ठेवायच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये आय गेस म्हणजे आम्ही असं विचार केला की ह्याच्यामध्ये मी कपडे लटकवेल हँगरनी बाळाचे. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी टॉईज वगैरे ठेवायचे आहेत. ते सुद्धा मी गोष्टी ऑर्डर केल्या आहेत, पण त्यासुद्धा अजून डिलिव्हर झालेल्या नाही आहेत. बट लेट्स सी, उद्यापर्यंत येतील सगळ्या गोष्टी. नाही आल्या तर मग आम्हाला परत जाऊन मार्केटमध्ये जाऊन घ्यावं लागेल. तर आम्ही दाखवतो तुम्हाला कसं बनवतोय, काय काय बनवतोय, कसं कसं करतोय ते. सूरजची मेहनत चालू आहे ते लावायसाठी. कार्पेंट्रीचा आपण डिप्लोमाला कोर्स केला होता. ते सगळं कामात येतं ना आता. हे ड्रिल मशीन आहे, हे सगळं साहित्य आहे बघा बाबा. पण बरं ॲटलिस्ट तो पहिल्यांदा सूरज मला बोलला की तू मला काय सांगू नको काम, मला खूप ऑफिसची कामं आहेत, मी काहीच करणार नाही आहे. पण सूरजला शेवटी मी कामाला लावलं. तू फक्त तेवढं करून दे, व्हील्स लावून दे, ते मला नाही जमत म्हणून. ड्रिल मशीन करून मी बाकीचं सगळं करते, कलर बिलर. सो आता मी हा बॉक्सचा जो शेप आहे त्याला मी 7 सेंटीमीटरचा अँगल घेतो इकडून आणि डॉट बनवतोय. त्याच्यावरच मी होल करणार आहे आणि त्याच्यामध्येच प्रॉपर व्हील फिक्स होते जसं दाखवते प्राची ते तयार झालेलं आहे. सूरजने हे एक तयार केलंय, मस्त ना, चांगलं चालतंय, मस्त चालतंय. तर आता सूरज हे फटाफट रेडी करून घेईल. मेन तर ह्याचा टास्क आहे, हे कसं काय करणार. हे वाला ह्याला हे लावलेलं आहे तर होऊन जाईल. मग तू हे घे ना काहीतरी खाली, हे असं करून घे ना, मगाशी जसं घेतलेलं. 4 आणे कोंबडी रुपयाचा मसाला होईल. खालची टाईल फुटली तर.
झालेले आहेत सगळे. आता आम्ही करणार आहे कलर. आणि कलर करायच्या आधी मी सूरजला जेव्हा कलर घेतानाच विचारलेलं, त्याला सांगितलेलं की ब्रश पण घेऊन ये. तो बोला घरी आहे. आणि आता आम्हाला समजलं की जे घरचे ब्रश होते ते खराब झालेले आहेत. बट थँक्स टू ब्लिंकिट झेप्टो त्याच्यामुळे आम्ही रात्रीच्या 11 वाजता ब्रश मागवले. आणि सूरज ह्याच्यावरती रडतो आता की हा एवढा महागाचा ब्रश मागवलाय तो. 100 रुपयाचा एक ब्रश मागवलाय मी आता हे करण्यासाठी. बट काय करणार, वेळेला मिळाला ते महत्वाचं. आणि आम्हाला ह्याला जो कलर करायचा आहे हा आम्ही ॲक्रेलिक कलर यूज करतो आहे. आणि आम्हाला बेबी पिंक कलर पाहिजे होता. आणि या बेबी पिंक कलरसाठी पण आम्ही खूप फिरलो. आणि तुम्ही जर करणार असाल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की आम्ही चुकी केली. आम्ही ॲमेझॉनवरती एक खूप छान असा एक कलर होता ॲक्रेलिक कलरमध्ये. तो आधी ऑर्डर केला असता तर तो लवकर आला असता तर आम्हाला तो यूज करता आला असता. बट आम्हाला नाही मिळाला म्हणून मग आम्ही हा स्टोअरमधूनच घेतलेला आहे ॲक्रेलिक कलर बेबी पिंक कलरचा. तो वाला जो कलर होता ना तो एकदम पेस्टल पिंक होता. हा वाला तरी थोडासा वेगळा आहे ना सूरज. तो वाला एकदमच पेस्टल पिंक होता. पण त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये हा नक्की देऊ. पण हा वाला पण छान दिसेल. पाणी टाकायचं ना याच्यात थोडं द्या बाई. मारून बघतो. मारून आतून पण मला खरं ना. माझे हे वाले तिन्ही पण ट्रेस जे आहेत ते कलर करून झालेले आहेत. आणि मला असं वाटलेलं की मला परत एकदा हात अजून एक द्यावा नाही लागणार, एकाच ह्याने होऊन जाईल. पण आता मला असं वाटतं की सुकायला ठेवून परत एक हात कलरचा द्यावा लागेलच. अशा प्रकारे हे दिसतात पिंक कलरचे. सुंदर दिसतात. अजून छान अशी फिनिशिंग आल्यावर अजून छान दिसते. सो फायनली आमचं कलर देऊन झालेलं आहे. आणि इकडे सूरजने छान असं इंजिनसुद्धा बनवलं आहे त्याचं. अँड आता असं वाटतं की अजून एक कलरचा हात द्यावा लागेल. लेट्स सी उद्या एकदा सुकल्यावरती बघू कसं होतं आहे ते. आणि आम्ही एवढा सगळा पसारा करून ठेवला इथे. चांगलं वाटतं ना आई? छान वाटतं. आपलं काही कार्यक्रम असला की पसारा केल्याशिवाय होत असते. आपलं सामान निघतोच आपलं बाहेर सगळं. हे झालं. वाजले आता 12:15. तर चाललो आम्ही झोपायला. आता उद्या बघू बाकीच्या सगळ्या गोष्टी. आमच्या ट्रेनच्या व्हीलसाठी मी हे असे प्रिंटआउट्स काढून आणलेले आहेत. सो हे मी गुगलवरनं प्रिंट्स घेतलेले. आणि ह्याचे फोटो पेपरवरती नाही आणलेत, नॉर्मल A4 साईज पेपरवरती 4-4 बसतील असे आणलेले आहेत. आणि अजून एक मला ननिहाल एक्सप्रेसचं हे मी स्वतः डिझाईन करून बनवलेलं आहे. इथे कॅसल म्हणजे कॅसल घेतलेलं आहे. आणि ही सुद्धा डिझाईन मी फक्त कॅसलची आणि ही क्लाउडची ऑनलाईनच डाउनलोड केलेली होती. आणि त्यानुसार ह्याच्यावरती हे एडिट केलं आहे. आणि आता हे मी कट करणार आहे सो दॅट आपल्या ट्रेनचं एकदम रेडी होईल. ट्रेनचे व्हीलसुद्धा आणि त्याचा फ्रंट डिझाईनसुद्धा. आणि सूरजचं इंजिन अजून पण इथे बनतच आहे. आजच्या दिवसात बनेल की नाही काय माहिती. इथे बसला परत काम करायला. दाखव. फायनली माझा कॅसल रेडी झाला आहे. त्याला फोटो पेपरवरती प्रिंट केलेलं. मी नीट असं ॲक्युरेटली हे सगळ्या गोष्टी कापून घेतल्या, कट केल्या. आणि हे वाले जे व्हील होते जे आपण प्रिंट करून आणलेले होते त्याला मी असे याला काय म्हणतात कार्डबोर्ड, जो आपला बॉक्स येतात ना आपल्याला ॲमेझॉन वगैरेचे, ते बॉक्स आम्ही जपून ठेवलेलं. त्या बॉक्सचे ह्या प्रकारे ह्याच्या साईजनुसार कापले आणि त्याला चिटकून टाकले. सो असे सगळे व्हील्स जे असे बघू शकता हे सगळे रेडी झालेले आहेत. यांना सगळ्यांना कार्डबोर्डवरती चिटकवलेलं आहे कापून. एवढा सगळा पसारा सुद्धा केलेला आहे मी. आणि हे वाला मी एक्स्ट्रा आणलेलं, पण हे मी कलर प्रिंटमध्ये नव्हतं आणलं साईजसाठी, जस्ट इन केस की हे खराब नको व्हायला म्हणून. साईज प्रॉपरली झाली पाहिजे. आणि आता व्हील तर आपले ऑलरेडी लागले, बट असं खाली व्हील असे दिसले पाहिजेत ना आपल्याला. तर लोकांना वाटलं पाहिजे की ह्या व्हीलवरती चालतंय. म्हणून आपण इथे एक व्हील लावणार आहे, इथे एक व्हील लावणार आहे आणि त्या साईडला 2.
मग हे असं वाटेल इथे असं व्हीलवरती चालतं सुंदर वाटेल ना. चलो आता हे चिटकून घेऊया आपण. मग त्याच्यानंतर आपलं फक्त आतमध्ये सामान सजवायचं काम बाकी राहील. ह्याच्यामध्ये म्हणजे ट्रेमध्ये ठेवण्याच्या गोष्टींमध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही तिच्यासाठी कपडे ऑर्डर केलेले आहेत. त्याच्यानंतर तिच्यासाठी टॉईज ऑर्डर केलेले आहेत. तिचे लोजचे लागणारे जे तिला सामान लागतं ते सुद्धा ऑर्डर केले. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी तिच्यासाठी एक तो डायपरचा केक मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलाय. सो तो सुद्धा बनवायचा आहे मला. आणि अजून ह्याची थोडीफार सजावट पण बाकी आहे. बट आम्हाला हे आलं आत्ताच थोडा वेळ झाला पूर्वी हे आलं आहे खेळणीचं. आणि आम्ही हे चार्ज केलं. हे चार्जिंगवर आहे आणि आम्ही हे चार्ज करून आम्हीच खेळतोय ह्याच्यासोबत आल्यापासून. तर मी तुम्हाला दाखवते. हॅलो हॅलो वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. हसलेला पण घेतो. सो असं एक खेळणं आहे जे की आपण जे बोलतो ते बोलतं रेकॉर्ड करू. एवढे फनी बोलते काय मी काय पण बोलतोय. आम्हाला ना हे बबडीला दाखवायचंय. बबडी नुसते आजकाल आवाज करायला लागेल ओ अशी. आणि ती जेव्हा आवाज करेल तेव्हा हा पण आवाज करेल. सो एवढं हा बोलू शकणार नाही जेवढं मी बोलले. त्याने सगळं बोललं. तू घबऱ्याचा आवाज झाला. हे मला कॅक्टस मी ना इंस्टाग्रामच्या रील मध्ये खूप बघितलेलं होतं. आणि मला ना तर माहिती एवढं इफेक्टिव्ह आहे. एवढं फटाफट सगळं बोलतो. आम्ही आतापासून बघितलं ना आम्ही नॉर्मल कन्व्हर्सेशन जरी केलं ना तरी सुद्धा हे सगळं बोलतोय. मस्त आहे. मस्त आहे ना. खूप मस्त आहे. इनफॅक्ट लहान मुलांना बोलायला शिकवायचं असेल ना तर हे बेस्ट आहे. आता मी सगळं अरेंज करू ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते की मी कसं अरेंज करणार आहे ते. अँड काय काय गोष्टी आणलेल्या आहेत आपण काय काय गोष्टी ठेवणार आहेत त्या सुद्धा दाखवते. सो ह्याचे जे व्हील्स आहेत ते मी डबल टेपने चिटकवते. इथे मागे मी डबल टेप लावले. पहिल्यांदा आम्ही विचार केला की आपण फेविकॉलने चिटकूया बट हे वाला जास्त इझी आहे आणि चिपकतं पण ह्याच्यावरती. सो ह्याला डबल टेप लावले आणि इकडे बरोबर आहे ना थोडंसं वरती केलंय. एकदमच जमिनीला टच नाही केलेलं नाहीतर मग ते अडकून जाईल. जास्त वर झालं ना बघू दिसतच नाही. हां बरोबर. असं दिसतं ना किती. छान वाटतं. बाकीच्यांना पण करून घे. त्याच्यावरती आपण जेव्हा हे करू ना कपडे लावू ना याच्यावरती आम्ही ऍक्च्युली कपडे लावणार आहे हँगर मधून. आणि मी विचार करत होती मी ना एक रिबिन पण आणली आहे बेबी पिंक कलरची. ती रिबिन पण आपण याला गुंडाळू शकलो असतो. करायची आहे का? करूया ना. पण ती करायच्या आधीला करायला पाहिजे नंतर व्हील लावायच्या आधी. आपल्याकडे बोज पण आहे ते पण लावू शकतो. फक्त मग वरवरच ह्याला लावूया कारण ते आता नाही लावता येणार. व्हील लावायच्या आधी लावायला लागेल. पूर्ण साईडला लावायची गरज नाही. नको बोलतो तू जेनझी भावली दाखव एकदा. प्राचीनी बाळासाठी जेनझी भावली घेतलेली. जेनझी भावली. शूज घातले डेनिम घातले टोपी घातली जेनझी वाली भावली. दाखव किती संध्याकाळी आलेली बबडी आणि बबडीमुळे आम्ही काही शूटच नाही केलं. पूर्ण वेळ तिच्यामध्येच गेलो. बट बऱ्यापैकी सगळं काही झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की हे ट्रेमध्ये मी डायपरचा केक बनवलेला आहे जे की खूप इझी आहे. खाली मी एक डब्बा ठेवला आणि त्या डब्यावरती डायपर असे गोल करून केलेले आहेत आणि त्याला फक्त रिबिन लावलेली आहे. आणि हे टॉईज ठेवले आहेत.
इकडे मी माझे जे कपडे होते आम्ही आणलेले ते कपडे सगळे हँगरला लावलेले आहेत. इकडे शूज आहेत, सो ते शूज सगळे ठेवलेले आहेत. आणि इकडे मला बलूनचं करायचं होतं, बट आय डोंट नो आता ते होईल का नाही होणार, बघू. सूरज म्हणतो आता नको, उद्या बघूया. आणि इकडे तिचे प्रोडक्ट्स वगैरे सुद्धा ठेवलेले ह्या ट्रेमध्ये. आता ह्या ट्रेमध्ये आपल्याला तिचे टॉईज ठेवायचे आहेत. सो हे सगळे टॉईज मी मागवलेले आहेत आणि एक छोटीशी डॉल पण मागवली. सो हे वाले आता मी अरेंज करणार आहे इथे सगळे. अँड अजून एक गोष्ट म्हणजे ती हे घे आपली इंजिन सुद्धा बनवून रेडी झालेलं आहे. त्याच्यावरती ननिहाल एक्सप्रेस असं लावलं पण आहे. आणि ही वाली इंजिनची मेहनत सगळी सुरतची आहे, की खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते. ही सगळी मेहनत इंजिनची सगळी मेहनत सुरतनी केली आहे. मी सगळं क्रेडिट सुरतला देणार आहे त्याचं. बाकीचं सगळं प्लॅनिंग जरी माझं असेल तरी ही मेहनत सुरतची आहे. आणि त्यांनी हे वालं पण जे ह्याला दोघांना जे अटॅच करण्यासाठी ही जी काय म्हणतात ह्याला साखळी लावली ना, ती वालीचं पण लावण्यासाठी मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला करायचं असेल नंतर पुढे जाऊन, तर आपल्याला असे वाले हुक येतात ना, तसे वाले हुक लावलेत आम्ही. घरचा जुगाड हा वाला हुक लावलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ही वाली चेन जी आहे ती अडकवलेली आहे. असंच प्रत्येकाला केलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये ही चेन ह्या पुढच्या ह्याच्या खालच्या ह्याला लावलेलं आहे, ती त्याच्यामध्ये अडकली जाईल. सो अशा प्रकारे आम्ही केलेलं आहे. आम्ही आता नाही करणार आहे, आम्ही ओढून बघितलं, सो प्रॉपरली चालते. तर आता फक्त आम्ही हे सगळं अरेंज करणार आहे, गाडीमध्ये जाऊन ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर ते उद्या सकाळी जेव्हा आम्ही हॉलवरती जाऊ ना, मग तेव्हाच अरेंज करू. कारण काय आता अरेंज करून परत ठेवायचं, परत तिकडे जाऊन काढायचं एवढं सगळं, आणि सकाळी परत वेळ नाही मिळणार. म्हणून आम्ही विचार केला की आम्ही आता सगळं गाडीमध्ये सामान नेऊन ठेवू, सो दॅट सकाळी नुसतं आवरून निघायचंच राहील. अँड अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असेल, म्हणजे ननिहाल एक्सप्रेस मी तर यूट्यूबवरती खूप ठिकाणी सर्च केलं कशी बनवायची वगैरे, असं कोणी डिटेलमध्ये व्हिडिओ नाही दिलेला आहे. बट स्टील आम्ही म्हटलं की आपण स्वतः बनवूया. ऑनलाईन सुद्धा मिळतात किंवा शॉप्समध्ये सुद्धा मिळतात, मग नुसते असे रेडी बनवलेले सुद्धा मिळतात. तर ते खूप एक्सपेन्सिव्ह पण आहेत. बट आम्हाला असं होतं की आम्हाला आमच्या हाताने करायचं होतं. आणि बरेच लोक बोलतील की तिला लक्षात थोडी राहणार आहे, ती अजून खूप लहान आहे वगैरे. बट जरी तिला नाही लक्षात राहिलं तरी आम्हाला लक्षात राहील की आम्ही तिच्यासाठी हे सगळ्या केलेल्या होत्या गोष्टी. सो म्हणून ही आम्ही मेहनत करतोय तिच्यासाठी, आमच्या बाळासाठी. आणि प्रत्येक वेळेला आम्हाला प्रत्येक फंक्शनमध्ये आम्हाला स्वतःचा टच द्यायला आवडतो, जसं तुम्हाला माहितीच असेल. सो त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा आम्ही काहीतरी स्वतःचा हँडमेड बनवायचा प्रयत्न केला आहे. होपफुली तुम्हाला आवडलं असेल आणि ह्याचा आउटपुट जो असेल तो तुम्हाला बारशाच्या ब्लॉगमध्ये दिसेलच नक्की. सो स्टे ट्यून बारशासाठी. नाही, बारशाचं जर बघितलं असेल तुम्ही आतापर्यंत. आणि आईंनी सुद्धा अजून बरेच वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो रिटर्न गिफ्टसाठी आईंनी सुद्धा वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह केलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सो हे मी एक हार्ट शेपचं चॉकलेटचं पण बनवलं आहे. हे हार्ट शेप कापून घेतलं आहे आणि ह्याच्यावरती फक्त चॉकलेट स्टिक केलेले आहेत. ह्याच्यावरती मी एक जे बघितलेलं ना, त्याला इथे अशी दांडी होती आणि त्याला पण काय काय लावलेलं होतं. पण आता माझ्याकडे वेळ नाही तसं करायला, म्हणून हे असंच कुठेतरी अरेंज करणार आहे ह्या टॉईजच्या ह्याच्यामध्ये. तर आता मी किती अरेंज करायला बघू, आपण ठेवून बघूया कसं कुठे काय ठेवता येईल. मला ॲक्च्युली हिला उभं करायचं होतं, पण ती उभी कशी राहील, चिटकून टाकू पाहिजे काय, सारखी पडते. मी हे करते अरेंज तोपर्यंत. त्या बॉबडीसाठी हे पण मागवलंय, इंटेलिजंट बुक, जी म्युझिक बुक आहे. आणि त्याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत, परत अल्फाबेट्स आहे, ॲपल वगैरे, फ्रूट्स वगैरे सगळे आहेत, जे की म्युझिकली बोलून दाखवणार. म्हणजे तुम्ही प्रेस केल्यावरती मग ॲपल असेल तर तो बोलणार ॲपल, मँगो असेल तर बोलणार मँगो, ए असेल तर बोलणार ए. म्हणजे तिला शिकून म्हणजे अजून ती लहान आहे, बट स्टील तिला ऐकून गोष्टींची सवय होईल की त्याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, बघून सवय होईल. तर त्यासाठी एक बुक सुद्धा मागवली आहे. तर तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे बार्बी डॉल झाली, म्हणजे मुलगी झाली आहे छोटीशी. तर माझी अशी इच्छा होती काहीतरी वेगळं द्यायचं रिटर्न गिफ्ट, म्हणून मी हे बार्बी डॉलच्या बॅग शिवल्या. तर ह्या असं बघताना असं वाटेल की कोणाला फ्रॉक आहे, पण ॲक्च्युली ही बॅग आहे. तर याच्यात मी असं एल्क्रो लावलेला आहे आणि याच्यात आपण काही सामान ठेवू शकतो. लहान मुलांचे बुक्स वगैरे, त्यांना ट्युशनला जाण्याला किंवा आपल्याला कुठे जायचं असेल तर पटकन बॅगेत ही बॅग आपण कॅरी करू शकतो. तर यूज होईल बायकांना म्हणून मी असं केले. त्यात मी असे भरपूर प्रकार केलेत कलर.
वेगवेगळे डिझाईन्स पण केलेत ना, हम्म. छान दिसतात एकदम. असं वाटतच नाही ती बॅग आहे, असं हा. वाटतंय की ते फ्रॉकच आहे म्हणून. फ्रॉकच आहे, हा. प्राचीला पहिल्याच दिवशी दाखवला मी केलं तेव्हा प्राचीन ताई फ्रॉक आहे म्हटलं नाही बॅग केली. खरंच खूप सुंदर आहे आणि खूप युनिक गोष्ट आहे. असं बाहेर मार्केटमध्ये पण नाही मिळत. हम्म. खूप म्हणजे खूपच सुंदर केलं. आणि आईनी हे जे बनवलंय ते एकदम एकदम कमी वेळामध्ये बनवलंय, कारण काय बारसं करायचं दीदीचंच एकदम लास्ट मिनिटला ठरलेलं 1 आठवड्या आधी. सो आमची तयारी त्यानुसार चालू होती. हम्म. बट छान झालेत, आईने बरेच केलेले आहेत. भरपूर बॅग बनवून केले. हे रिटर्न गिफ्ट म्हणून केलेले आहेत आम्ही. सो आम्ही जेव्हा उद्या बारशाला हे करू तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून हे सगळ्या गोष्टी देऊ. वेगळं काहीतरी आहे. नेहमीप्रमाणेच. मला ही ब्लॅकवाली आवडली, ब्लॅकवाली. Blackवाली, हा, हा, छान ही मस्त दिसते एकदम. खूपच सुंदर झालंय. काय लावतोय? रिबन ओढायला. मस्त झाली आहे ना ट्रेन. हम्म. एवढी ठेवतो. थोडीच ठेव कारण ते बाकीचं मी त्याने ओढलं पाहिजे ना. अशा प्रकारे केली होती आम्ही बारशाची तयारी. तुम्ही बघितली असेल आणि आय होप सो तुम्हाला आवडला असेल. तुमचे काही क्वेश्चन असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, कशा काय केलेल्या आहेत त्या. बट स्टील जर तुम्हाला काय वाटलं असेल तर मला सांगा. अँड तुम्हाला आमची ही ट्रेन कशी वाटली, आमची ननिहाल एक्सप्रेस कशी वाटली ते पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.